जा ना. अरे आभाळ देवा, तुला पडला का आमचा इसर? ए पाऊस देवा, बघ सारी सुकून गेली माझी काळी आई अनवावर. पोटा नाही भाकर, आम्हाला नाही कोणाचा आधार. झालो या निराधार. अरे कधी फुटणार तुला पाझर, आणि कधी तू धोधो बरसणार, कधी तू धोधो बरसणार. तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळूनी उधळतो जीव माय बापा, वनवायोरी पेटला खेळ मांडला. आबा, आबा ऐक की. आबा बोल पोरा, काय म्हणतोस? आबा माझा वाढदिवसाला 2 दिवस, तर मला गोष्ट पाहिजे. तू म्हटलेला देणार म्हणून. आबा मला बी पाहिजे. ए चिमणे, काय ग तुझं मध्ये मध्ये गबस मागा. बर बर, काय पाहिजे तुला? ते सांगेन नंतर मी, पण तुम्ही देणार ना? हा दिन बाबा. तुम्हासनी काय जात या होय म्हणाया. आलाय मोठा जहागीरदार, इथं घरात खायला दाना नाही आणि म्हणतय गोष्ट दे तू वाढदिवसाला. गे पोरानं पटापटान झोपा बर. आव कशा पायताना नाही ते आज धावताय. उद्या उठून भलत सलत काय मागितलं म्हणजे घरात काय हाल चालू ह्या ठाव आहे ना. इथं 2 यायचं घ्यायला अन्नाचा घास भेटणं मुश्किल आहे.
तो ना गेला विचार करूस मी बघीन काहीतरी. झोपा आता. आपल्या वाडीतला गणप्या ना त्यांनी परवा झाडाला फाशी घेतली, तुला कळलं का रे? अरे गड्या मला कालच कळलं या. लय मंगळ झालं गड्या. अरे तू काय कुठं होता एवढे दिवस? काय ना घे तू जरा बाहेर. चंद्या एक विचारू का रे? अरे विचार की. जरा नड आली अरे. वाईस पैसा असते तर. अरे पोराचा वाढदिवस आल्या काहीतरी पाहिजे म्हणते यार ते. तू क्या तुला वेगळं काय सांगायला का बघ. तुझी बी तीच तरह आहे, आमची बी तीच तरह आहे. या दुष्काळानं नको नको केलंय बघ. राम राम मालक. बोला. लेकरा बाळाची लय हाल चालली तिची. दोन्ही वेळेस खायला सुद्धा भेटत नाही. थोडं पैसे मिळाला असते तर लय मदत झाली असते तिची. अरे सुक्काळीच्या तुझं आधीचं कर्ज फेड पाहिलं ते कोण तुझा बा देणार आहे वय? चल निघ. अहो मालक ऐक थोडं बघा काहीतरी. अहो बघा थोडं. सर माग. तर मला गोष्ट पाहिजे. तुझं आधीचं कर्ज फेड पाहिलं ते कोण तुझा बा देणार आहे वय? तू म्हटलं होतं देणार म्हणून. मला बी पाहिजे. तुम्हासनी काय जाते या होय म्हणा या. वाईस पैसा असते तर. तुझी बी तीच तरह आहे, आमची बी तीच तरह आहे. तुम्ही देणार ना? दिन भाऊ. आलाय मोठा या जागीरदार. दुष्काळानं नको नको केलंय. तुझं आधीचं कर्ज फेड पाहिलं मला बी पाहिजे. म्हटलं होतं देणार ते म्हणून. कोण तुझा बा देणार आहे? तुझं आधीचं कर्ज फेड पाहिलं तू म्हटलं होतं देणार बा म्हणून. देणार आलाय आहे? मोठा तुझं जागीरदार. आधीचं मला कर्ज गोष्ट फेड पाहिजे पाहिलं ना. दिन भाऊ. आपल्या वाडीतला गणप्या ना त्यांनी परवा झाडाला फाशी घेतली, तुला कळलं का रे? माझ्या जाण्यानं तुमची आबाळ काय कमी व्हायची नाही ती, पर तुमची साऱ्यांची दैना म्या माझ्या उघड्या डोळ्यानं पाहू नाही शकत. पावसाला जेव्हा बोलिवलं तेव्हा एक टिपूस देखील नाही गळाला, आणि जेव्हा बोलिवलं नाही
तवा मातूर उभ्या पिकाला आडवा करून गेला. म्या तरी काय करू माझे बये, म्या भित्रा नाही गे. पण आपल्या मुलाबाळांची, माझ्या म्हाताऱ्याची, तुझी आणि आपल्या गोट्यातल्या लाडक्या जनावरांची भुकेनं झालेली फरफट मला बघवत नाही. माझ्या पावलाच्या आवाजानं माझी लाडकी जनावर उभा राहून आंबरायला लागायची. का तर आपल्या धन्यानं आज तरी हिरवा चारा आणला असेल म्हणून. पण मला रिकामा बघता आज ती मुकी जनावर गपगुमान बसायची. अगं माझ्या मुख्या जनावरांना या अभागी शेतकऱ्याची अवस्था कळाली, पण या निर्दयी शासनाला काय बी नाही कळत. सगळं वज तुझ्या खांद्यावर टाकून जाताना लय वंगाळ वाटतंय. माझ्या पोराला सांग, साध्यातला साधा शिपाई हो, पण शेतकरी नग. कारण साध्या शिपायांनी जरी संप केला तरी त्याचा पगार हजारांनी वाढतोय. ही सरकारी हलकट अधिकारी आज त्याला किंवा टेबला खालनं पैक मिळवते आणि आम्ही आमच्या कष्टाचं घामाचं पैको मागतोय तरी आम्हाला ते नाही मिळत. माझ्या म्हाताऱ्याला सांभाळ. रागीट आहे ती, पर लय माया लावतात. माझ्या जनावरांना रुसायला नको लावस. माझ्या जनावरांना कसायला ऐकू नकोस. लय झालं तर रानावनात सोडून दे, पण आपलं धन कसायाच्या हातात देऊ नकोस. आणि माझ्या लाडक्या पोरीला सांभाळ. तिला माझा एक गोड मुक्का दे. पोरीला लय काम लावू नकोस. माझे बयेस 7 जन्माचं फेर घेतलं होतं, पण अर्ध्यात सोडून जातोय. मला माफ कर. तुझाच धनी. आज माझा वाढदिवस आहे. तू म्हंटल होता ना मी मागेल ते देणार म्हणून. मला पाहिजे. नक्की ना? बघा आबा, मला तुझ्याकडनं एक वचन पाहिजे. किती बी काय बी झालं, कसली बी परिस्थिती असली तरी बी तू वंगाड मनात आणायची नाही. त्या सूर्याच्या बासारखं झाडाला टाकून जीव द्यायचं नाही. मी तुला कधी बी काय मागणार नाही. हे चिमणी मी तुला काय मागणार नाही. आम्हाला फक्त तू पाहिजे. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. तू आम्हाला सोडून नाही द्यायचं. तुला माझी शपथ आहे, आम्हाला सोडून नाही द्यायचं. काळजी करू नको, पण मी असे काय बी करणार. मी तयार आहे. तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही जगायचं का नाही ते. सरकार शेपूट हलवून हलवून मैस जमती, पण पाठीवरचा कावळा उडत नाही. तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडित नाही. कोरड्या आबाळावानी कपाळ असणाऱ्या बायका, बिनबापाची लेकरं असल्यासारखी माळावर फिरणारी जनावर, हे सर गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सरकार. गावाकडं कुणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं. शिकलो नसतो तर किती सुखात राहिलो असतो. अन्यायाची जाणीवच झाली नसती. देवाचा कोप झाला असं समजून बसलो असतो अंधारात तुमच्या लाल दिव्याला हात जोडीत. गोचिडासारखे चिटकून बसले 7 बाऱ्याला सावकार आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार. आभाळ वाटतंय सावत्र आईवर. दुष्काळाचं कुरूप ठणकत चाललंय
आणि शेतकऱ्यांसाठी कोंडवाडे बांधायचं ठरवून सरकार शांत झोपी गेलंय देश महासत्ता होण्याची स्वप्न बघण्यासाठी. खिचडीसाठी शाळेत जाणाऱ्या पोरानं चोरून आणलेले 2 घास खाताना त्याच्या बापाला अभिमान वाटावा पोराचा का स्वतःच्या जगण्याची लाज? अजून अंत पाहू नका सरकार. शेताचा मसनवाटा झालेला आहे. ज्या दिवशी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून उभं पीक जाळतो आम्ही, त्या दिवशी तुमच्या नावानं सुतकच पाळतो आम्ही. आता तरी विचार करा, नाहीतर 1 किलो गव्हासाठी तुम्ही 1 दिवस देश गहाण ठेवलेला असत. आत्महत्या आणि हिंसा हे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही. समाज व प्रस्थापितांनी आणि प्रामुख्यानं शासनानं शेतकऱ्यांचं दुःख समजून घ्यावं व माणूस म्हणून त्यांचं जगणं मान्य करावं ही माफक अपेक्षा.